पंधरा ते 20 मिनिटांसाठी हे पाण्यात भिजवून ठेवायचं कैरी। हे चिकाचं काढायचं, कोय बाजूला काढायची आणि हे असे बारीक बारीक तुकडे करून मिक्सरला फिरवून घ्यायचं। त्यात पुदिना घालायचा, पुदिना आणि हे तुकडे करून घेतलेला आंबा मिक्सरला बारीक करून घ्यायचा। वेलदोडे, आंब्याचा पल्प, ज्या वाटीनं आंब्याचा पल्प आहे त्या वाटीनंच गूळ आणि मी हे स्वादासाठी थोडंसं तीळ आणि गूळ तुपात कणी परतून घेतलेलं आहे। चांगलं हे एकजीव होईपर्यंत शिजवून घ्यायचं। असे गूळ आणि आंब्याचा जो पल्प आपण काढून घेतलाय ते मिश्रण अर्धा तास असं ढवळत राहायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं। त्यात वेलदोड्याची पूड घालायची आणि मी तीळ आणि गुळाचं करून घेतलेलं आहे सारण ते सगळ्या शेवटी घालायचं, म्हणजे प्रत्येक बाईट संग क्रंचीपणा नाही खाताना आपल्याला लागतोय। ताटाला तुपाचा हात पसरून घ्यायचा, असं हे कच्च्या कैरीचं गूळ, तूप, वेलदोडे, मीठ आणि तीळ असं घालून केलेलं हे असं हे गूळ, तीळ, पुदिना, तूप, कच्ची कैरी घालून केलेली ही आरोग्यवर्धक पौष्टिक अशी ही कच्च्या कैरीची ही गोळी तयार केलेली आहे मी। ही उन्हाळ्यात फार आपल्याला एनर्जी देणारी अशी आहे, तुम्ही आता नक्कीच करून बघा।